नमस्ते फ्रेंड. आज मी गुढीपाडवा निबंध घेऊन आलेली आहे. चला तर मग सुरू करूया. गुढीपाडवा हा सण हिंदू बांधवांचा सण आहे. या दिवसापासून मराठी नववर्षाची सुरुवात होते. गुढीपाडवा हा सण वर्षभरातील 3.5 शुभ मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे. हा सण महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. हा सण साजरा करण्यामागे अनेक कथा आहे. असे म्हटले जाते, याच दिवशी ब्रह्मदेवाने संपूर्ण सृष्टीची निर्मिती केली होती. या दिवशी घरासमोर गुढी उभारली जाते. बांबूच्या टोकाला वस्त्र, हार, पाने इत्यादी लावून त्यावर तांब्या ठेवून गुढी तयार करतात. गुढीभोवती रांगोळी काढून तिची पूजा करतात. गुढीसाठी पुरणपोळीचा नैवेद्य बनवला जातो. या दिवशी घरापुढे रांगोळी घालतात. या दिवशी कडुलिंबाची पाने प्रसाद म्हणून वाटली जातात. सर्वजण एकमेकांना नववर्षाच्या शुभेच्छा देतात. असे मानले जाते की रामायण काळात गुढीपाडव्याच्या दिवशी वानरराज बालीच्या अत्याचारातून लोकांना मुक्त केले. तेव्हा तिथल्या लोकांनी आपला आनंद व्यक्त करण्यासाठी घराघरात विजयाचा झेंडा फडकवला होता. महाराष्ट्रात गुढीपाडवा मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. या दिवशी चैत्र नवरात्र सुरू होते. तसेच परंपरेनुसार घटस्थापना केली जाते. या दिवशी लोक फुलांनी आपली घरे सजवतात. अंगणात रांगोळी काढली जाते. गुढी हे विजयाचे व शुभत्वाचे प्रतीक मानले जाते. गुढीपाडवा हा सण आनंद व समृद्धीचा आणि सुसंस्कृतीचा सण आहे. या दिवशी नवीन कपडे, नवीन घर, नवीन वस्तू, नवीन जमीन खरेदी करतात व शुभ कार्य या दिवशी करतात.
म्हणून लहान मुलांपासून तर मोठ्यांपर्यंत हा सण खूप आनंदात साजरा करतात. अशा प्रकारे गुढीपाडवा हा सण आनंदाचा व उत्साहाचा संदेश देतो. सगळ्यांना माझ्याकडून गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा.